नमस्कार. मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर स्टिच बाय जयश्री. तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत ओटीचा कोन. तर मी ओटीचा कोन बनवणार आहोत. तर मी या ओटीच्या कोनाची माप जे घेतलेलं आहे ते आहे 8 बाय 8चे माप घेतलेले आहे. इकडनं वरच्या साईडने 8 आणि सगळीकडनं असे 8 मोजून घेतलेले आहे आणि अस्तर आणि कपडा कट करून घेतलेला आहे. आणि त्याच्यासाठी मी फ्रिल बनवण्यासाठी मी 2.5 इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे. तर सगळ्यात आधी आपण 2.5 इंचाची पट्टी जी आहे ती आपण फोल्ड करून त्याच्यावर एक दाबटीप टाकून घेऊ. आणि मैत्रिणींनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. खूप छान मी ही ओटी कोन तयार केलेला आहे. तर आपण त्या पट्टीवर टीप टाकून घेतलेली आहे आणि आता आपण त्याचे फ्रिल बनवणार आहोत. तर पाव इंच किंवा अर्धा इंचावर तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता. आपल्याला ते फ्रिलच्या प्लेट्स टाकायच्या आहे. तुम्ही बघू शकता एकदम बारीक नाजूक फ्रिलच्या प्लेट्स टाकायच्या आहे जेणेकरून ते छान दिसेल. कारण कोन पण आपला ओटीचा नाजूकच आहे, तर फ्रिलसुद्धा नाजूकच बनवायची आहे जेणेकरून ते दिसतानाही छान दिसेल आणि आपल्याला पण छान वाटेल. संक्रांत सणाला आपण हळदी कुंकवाचे जे कार्यक्रम करतो तर आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक वस्तू देतो. प्लॅस्टिकच्या, स्टीलच्या वगैरे अशा उपयोगात येणाऱ्या वस्तू देतो. तर हे पण एक युनिक अशी आयडिया आहे, ही पण तुम्ही देऊ शकता. तर ही पण सुंदर असं द्यायला छान आहे. ताटावरचा रुमाल वगैरे असं कपड्याचं तुम्ही बनवून देऊ शकता जेणेकरून ते उपयोगात येईल. तर अशा प्रकारे आपली सर्व फ्रिल अस्तरला जोडून झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम छान अशी सेट झालेली आहे. आणि आता आपण ती मेन कपड्यावर ब्लाऊजच्या ठेवून शिवून घेऊ. बरोबर पाव इंचाचा अंतर ठेवून शिवून घेऊ. आणि मध्ये दाखवल्याप्रमाणे जिथं मी क्रॉस केलेलं आहे त्या जागेत आपल्याला टीप नाही मारायची आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओत कशी टीप चालू केलेली आहे मी. त्या प्रकारे पाव इंच अंतर सोडून पूर्ण त्रिकोणाला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर हा कोन आपण संक्रांतीला ओटी कोन म्हणून द्यायला खूप छान आहे. तर जास्त खर्च पण नाही आणि कमी वेळेत पण हा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आता इथं आपण लॉक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित लॉक करायचं जेणेकरून शिलाई बाहेर निघणार नाही. आणि आजूबाजूचा जे एक्स्ट्रा कपडा आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. कुठेही शिल्लक नाही ठेवायचा उरलेला कपडा. आणि जी या साईडने आपण फ्रिल लावलेली आहे त्या साईडनी व्यवस्थित नॉच देऊन घ्यायचे. नॉच देताना जपून करायचे, कारण जर तुमच्या कात्रीला धार असेल तर कातर पुढेही जाऊ शकते आणि आपला कोन खराब होऊ शकतो. आता आपण ते सुलट करून घ्यायचं आहे, व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे छान. आणि त्याच्यावर आपल्याला व्यवस्थित दाबटीप टाकून घ्यायची. त्याचे कोने व्यवस्थित बाजूला बाहेर काढून घ्यायचे टोकदार वस्तूनी. तुम्ही बघू शकता. आता त्याच्यावर दाबटीप टाकून घ्यायची. दाबटीप टाकताना जिथं आपण ओपन बाजू ठेवली ती पण व्यवस्थित पॅक करून घ्यायची आपल्याला. तर व्यवस्थित ती पॅक झाल्यानंतर आता आपण त्याच्यावरती एक लेस लावू. तुम्हाला जी आवडेल तुम्ही ती लावू शकता. ब्रॉड लावू शकता किंवा बारीकही छान दिसेल नाजूक. मी इथे ही नाजूकच लावलेली आहे. एकदम सुंदर असा हा आपला कोन तयार होणार आहे. तुम्ही बघू शकता. लेस आता ही पूर्ण लावून झालेली आहे आणि शेवटी ती लॉक करायची. अजून एक तुम्हाला वाटलं तर तुम्ही अजूनही लेस लावू शकता. मी लावत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लेस लावू शकता. खूप छान अशी ही आपली वस्तू तयार होणार आहे. एका ब्लाऊज पीसमध्ये कमीत कमी 20 ते 22 वस्तू तयार होतात, कारण त्याची आकार पण छोटा आहे. तेवढ्या त्या बसून जाता एका मीटरमध्ये.
तर आता आपण ह्या कोनला व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे. अगदी कडेने छान कोन व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे. तर कोन आता हा व्यवस्थित पॅक करून घ्यायचा, त्याच्यावर टीप टाकून घ्या. फ्रिल व्यवस्थित बाहेर काढून घ्यायची तिथे आपल्याला अगदी कडेला, आणि डबल मशीन लावून पॅक करायचं. आणि मी अजून एक टीप टाकून घेणार आहे, छोटीशी कोन पॅक करायचा आहे. आणि टोकदार वस्तूनी, स्क्रूड्रायव्हर म्हणा, तुमच्याकडे काय पेन असेल त्या वस्तूनी कोनाचं टोक छान बाहेर काढायचं आहे. व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे टोक. तर वाणासाठी देण्यासाठी हा खूप छान वस्तू आहे. एकदम युनिक अशी ही वस्तू तयार झालेली आहे. तर माझ्या चॅनलवर मी अजून ओटीचे रुमाल बनवणार आहे. अजून हे ताटावरचे रुमाल पण बनवलेले आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. आता ओटीचा कोन पॅक करण्यासाठी मी एक नॉट घेतलेली आहे आणि त्याला मी कपड्याचेच लटकन लावून घेणार आहे. 2x2चा मी चौकोन काढलेला आहे कपड्याचा आणि त्याचं छोटंसं नाजूक लटकन तयार करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता आपला हा कोन अगदी छान तयार झालेला आहे. दिसायलाही खूप सुंदर दिसतो आणि कमी वेळेत तो बनलेला आहे. तर आता मी तुम्हाला तो भरून दाखवते. अशा प्रकारे तांदूळ घ्यायचे. तुम्हाला वाटत असेल तुम्ही गहू पण घेऊ शकता. खोबऱ्याचा तुकडा टाकला, हे जे ओटीचं सामान आहे ते टाकायचं आणि 1 रुपयाचा नाणं टाकायचं. तर अशा प्रकारे आपण ही जी नॉट बनवली होती तिने आता तो बांधून घेऊ. छान बांधायचं, वरती असं फूल तयार झालं पाहिजे अशा प्रकारे. आणि संक्रांतीला वाण देण्यासाठी एकदम मस्त अशी ही आयडिया आहे. तुम्ही हे देऊ शकता, द्यायलाही छान वाटतं. हे बघा अशा प्रकारे. तर तुम्ही तुमची संक्रांतचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम छान बनवू शकता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणि माझ्या व्हिडिओला, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय मला नक्की कळवा, म्हणजे मला कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद.